नमस्कार. इतिहास इयत्ता 12वी. प्रकरण 8वे. जागतिक महायुद्ध आणि भारत. या प्रकरणांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी मागील प्रकरणाचा थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. मागील प्रकरणामध्ये भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण हे प्रकरण आपण पाहिलेले आहे. या प्रकरणामध्ये निर्वसाहतीकरण ते एकीकरण एवढा पल्ला याचा अभ्यास केलेला आहे. उदाहरणार्थ, इंग्रजांनी भारतातील आपल्या वसाहती संपून ते स्वदेशी गेले. या वसाहती संपण्यापूर्वी भारतीय जनतेने त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिकार केला. जसं लोकमान्य टिळक, क्रांतिकारी चळवळी, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसात्मक आंदोलन, चळवळ आणि नंतर 1947 मिळालेलं स्वातंत्र्य आणि यामधून इंग्रजांचे भारतातील निर्वसाहतीकरण म्हणजेच वसाहती संपुष्टात आल्या. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा दृढ निश्चय द्रष्टे व्यक्तिमत्व, खंबीर नेतृत्व यामधून भारतात असलेले जवळपास 600 पेक्षा अधिक लहान मोठी संस्थाने, त्याचबरोबर तुर्की आणि फ्रान्सच्या असलेल्या काही भागातील वसाहती आणि या 600 पेक्षा अधिक असलेली संस्थाने यांचं भारतामध्ये झालेलं विलिनीकरण यामधून एक नवा स्वतंत्र भारत उदयास येऊ लागला. अखंड भारत उदयास आला असे आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर लगेचच असलेली भारतीय संस्थाने जवळपास 600 पेक्षा अधिक संस्थाने होती.
यामध्ये बहुतांश संस्थानाचं विलिनीकरण भारतामध्ये करण्यात आलं. मात्र काही बोटावर मोजण्याएवढी संस्थानं आणि परकीय वसाहती फ्रेंच आणि तुर्की या वसाहतींना संपुष्टात आणून त्या ठिकाणीही भारताने आपले वर्चस्व निर्माण केले. उदाहरणार्थ त्यामध्ये गोवा, पांडिचेरी, दादरा नगर हवेली अशा पद्धतीची काही परकीय वसाहती असलेली ठिकाणी तीही भारताने आपल्या ताब्यात घेतली. आणि सर्व संस्थाने, त्यामध्ये अगदी थोडी संस्थाने यांचा वाद झाला, जसं की जुनागड, हैदराबाद, काश्मीर अशा पद्धतीची काही. परंतु वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली सामीलनामा तयार करून या संस्थानांना विलीन करण्यात आलं. मात्र काही संस्थानाचा वाद हा चालूच होता. या संस्थानामध्ये आणखी जी काही वादातीत संस्थानं होती त्याचे एकतर जनता हिंदू आणि राजा मुस्लिम, किंवा जनता मुस्लिम आणि राजा हिंदू, अशा पद्धतीची परिस्थिती होती. त्यामुळे अंतर्गत गोंधळ झाला. जसं की जुनागड याचं उदाहरण पाहत असताना गुजरातमधील सौराष्ट्र या भागातील हे संस्थान, या ठिकाणची प्रजा हिंदू बहुतांश प्रमाणात, पण राजा मात्र मुस्लिम असल्यामुळे जुनागडचा नवाब शेवटी जनतेने विरोध केला, संघर्ष केला आणि हा नवाब पाकिस्तानमध्ये पळून गेला. त्याचं मत पाकिस्तानच्या बाजूने होतं. तशाच पद्धतीने हैदराबादची परिस्थिती, हैदराबाद या संस्थानामध्येही बहुतांश प्रजा ही हिंदूच होती. यामध्ये हे संस्थान भारतातील सर्वात मोठं संस्थान, यात महाराष्ट्रातील काही भाग, कर्नाटकातील काही भाग आणि आंध्रमधील काही भाग. आणि मग या तिन्ही प्रदेशातील लोकांनी उठाव केला, संघर्ष केला आणि याला भारत सरकारचीही मदत मिळाली. आणि म्हणूनच स्वातंत्र्यानंतर 1 वर्षाच्या काळानंतर हैदराबाद संस्थाने भारतामध्ये विलीन करण्यात आलं. यामध्ये सरकारने पोलीस ऍक्शनची केलेली कारवाई आणि जनतेचा रोष आणि विरोध यामुळे निजामाचा पूर्णपणे पराभव झाला आणि हैदराबाद संस्थानाचे भारतामध्ये विलीनीकरण करण्यात आले. याच बरोबर आणखी एक तिसरं संस्थान जे वादातीत होतं, ते म्हणजे काश्मीर. या संस्थानाच्या संदर्भात प्रजा ही बहुतांश प्रमाणामध्ये मुस्लिम होती, तर राजा हरिसिंग हा हिंदू होता. आणि राजा हरिसिंग यांनी भारत किंवा पाकिस्तान यामध्ये कोणत्याही देशात विलीन न होता, सामील न होता स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र काश्मीरला आपल्यामध्ये सामील करून घेण्याचा मानस पाकिस्तानचा होता आणि यासाठी
पाकिस्तानने त्यांच्या काही टोळ्यांनी काश्मीरवर हल्ला केला. त्या ठिकाणच्या सशस्त्र टोळ्यांनी केलेल्या आक्रमणात राजा हरिसिंग यांनी भारतामध्ये विलिनीकरणाचा निर्णय घेतला. मात्र तोपर्यंत पाकिस्तानच्या सशस्त्र टोळ्यांनी आक्रमण करून पाकिस्तानमधील म्हणजेच जम्मू काश्मीरमधील काश्मीरचा बराच भाग आपल्या ताब्यात घेतलेला होता व यांच्यापासून संरक्षण मिळावे म्हणून राजा हरी सिंग यांनी भारताकडे लष्करी सहकार्य मागितले. आणि मग 27 ऑक्टोबर 1947ला राजा हरिसिंग यांनी आपले संस्थान भारतामध्ये विलीन केले. व भारत सरकारकडे आपला सामीलनामा सुपूर्द केला. आणि यामधून नंतर भारतीय लष्कर काश्मीरच्या रक्षणासाठी गेले. बराचसा भाग घुसखोरांच्या ताब्यातून परत मिळवला. मात्र काही भाग आजही तो पाकिस्तानमध्ये आहे. त्याला POK म्हणजे पाक व्याप्त काश्मीर असे संबोधले जाते. यातूनच 1948 मध्ये भारताने काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रामध्ये नेला आणि यातून त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. मात्र ही प्रक्रिया पुढे किचकट होत गेली. यातून नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या सरकारने घटनासभेसाठी मतदान घेतले. घटनासभेने भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला आणि यातूनच भारतीय संघराज्याचा जम्मू काश्मीर हा एक भाग बनला. मात्र आजही काश्मीरचा POK म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर राहिलेला उर्वरित भाग हा पाकिस्तानमध्ये आहे. मात्र काश्मीरला भारतामध्ये विलीन करताना इतर राज्यापेक्षा वेगळ्या म्हणजेच 370 कलमान्वये राज्याला विशेष दर्जा देण्यात आला. याबरोबरच दादरा व नगर हवेली या ठिकाणी पोर्तुगीजांची सत्ता होती. 1947 नंतरही पोर्तुगीजांनी आपली वसाहत या ठिकाणी सुरूच ठेवली. जनतेने पोर्तुगीजांच्या विरुद्ध सक्रिय होऊन आझाद गोमंतक दल, युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स इत्यादींनी सरकारच्या मदतीने दादरा व नगर हवेली पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त केली. त्याचबरोबर गोव्यामध्येही पोर्तुगीजांची सत्ता होती. मात्र जनतेने त्याला प्रचंड प्रमाणामध्ये विरोध केला. गोव्यातील जनतेला महाराष्ट्रातील जनतेनेही मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं. अनेक आंदोलनं झाली. व 1939 मध्ये छोडो गोवा अशी पत्रके निघून गोव्यातील असलेल्या पोर्तुगीज सत्तेला माघार घ्यावी लागली आणि यामधून गोवा याचेही भारतामध्ये विलीनीकरण झाले. नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे
स्वतंत्र भारत आपण या संबंधीचाही अभ्यास केलेला आहे. जी काही वादातीत संस्थानं होती ती नकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दादरा आणि नगर हवेली असेल, जम्मू काश्मीर असेल उत्तरेकडचा भाग, हैदराबाद असेल, त्याचबरोबर पुद्दुचेरी किंवा पॉंडेचेरी या भागात फ्रेंचांचा ताबा होता. स्वातंत्र्यानंतरही फ्रेंच निघून गेले नाही, मात्र पुद्दुचेरी, कारिकल, महायानियानस त्याचबरोबर पश्चिम बंगालमधील चंद्रनगरचा प्रदेश हा सर्व भाग फ्रेंचांच्या ताब्यात होता. फ्रान्स सरकार हा भाग सोडायला तयार नव्हते. मात्र या ठिकाणीही जनतेने उठाव केला. भारत सरकारने फ्रान्स सरकारकडे याची अग्रहाने मागणी केली. 1948 मध्ये दोन्ही सरकारमध्ये करार होऊन पौंडीचेरी भारतामध्ये विलीन झाला. अशा प्रकारे एकूणच भारत स्वतंत्र झाला. अखंड भारत, संघराज्य भारत अशा पद्धतीने निर्माण झाला व भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण अशा प्रकारे पूर्ण झाले. यामध्ये पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे असे आपल्याला म्हणता येईल. आज आपण प्रकरण 8 जागतिक महायुद्धे आणि भारत या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, महायुद्ध आणि भारत, आणि महायुद्धाचे भारतावर झालेले परिणाम या संबंधीचा अभ्यास करणार आहोत. दोन महायुद्धे झाली ती 20व्या शतकामध्ये. पहिलं महायुद्ध 1914 सुरू झालं, ते जवळपास 1918 पर्यंत चालू होते. तर दुसरं महायुद्ध 1939 सुरू झालं, ते 1945 पर्यंत सुरू होते. म्हणजेच पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध अशा महत्त्वाच्या दोन घटना 20व्या शतकामध्ये घडून आल्या आणि या दोन्ही महत्त्वपूर्ण घटनांचा परिणाम पूर्ण जगावर झाला. जगभर त्याचे पडसाद उमटले आणि यामधून एक जग
बदलत गेलं, म्हणजे जग बदललं. या बदललेल्या जगाचा भारतावरही फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच केवळ भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर या युद्धाने परिणाम झाला. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर तर जी पारतंत्र्यात राष्ट्रे होती, ही राष्ट्रे मोठ्या प्रमाणामध्ये स्वतंत्र झाली. त्या स्वतंत्र झालेल्या राष्ट्रामध्ये भारताचाही समावेश आहे. म्हणजे भारताला 15 ऑगस्ट 1947 जे स्वातंत्र्य मिळालं ते काही प्रमाणात दुसऱ्या महायुद्धाचा परिणामही त्यावर झालेला आपल्याला दिसून येतो. क्रमशः आपण या सर्व घटकांचा अभ्यास करणार आहोत. या घटनाक्रमांचा अभ्यास आपण करणार आहोत. आणि एकूणच जी काही जागतिक महायुद्धे 1914 आणि 1939 ला झाली, या जागतिक महायुद्धाचा भारतावरील होणारा परिणाम, झालेला परिणाम, भारताची बदललेली स्थिती, या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला यामधून करावयाचा आहे. यामधील 8.1 पहिले महायुद्ध 1914 1918, म्हणजेच 1914 मध्ये जागतिक पहिले महायुद्ध सुरू झाले. हे महायुद्ध युरोपियन राष्ट्रातील साम्राज्य वाढू इच्छिणाऱ्या राष्ट्रातील स्पर्धा हेच मुख्य कारण पहिल्या महायुद्धाचं राहिलेलं आहे, असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच प्रामुख्याने युरोपीय राष्ट्रामध्ये आपसामध्ये आपलं साम्राज्य वाढवण्याच्या बाबतीमध्ये एक प्रकारे स्पर्धा सुरू झाल्या आणि या स्पर्धेमधूनच पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले असं म्हणता येईल. तरी आपण पहिल्या महायुद्धाच्या संदर्भामध्ये जी काही सविस्तर कारणे आहेत ही पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत.